श्री गणेश क्लासेसचा वर्धापन दिन सोहळा व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न। देशमुख एज्युकेशन ट्रस्टचे गणेश क्लासेस वर्धापन दिन सोहळ्यानिमित्ताने गडकरी रंगायतन येथे एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। ठाणे येथील 24 डिसेंबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाचं उद्घाटन वागळे विभाग प्रमुख माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांच्या हस्ते तर गणेश पूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आलं। कार्यक्रमात असंख्य विद्यार्थ्यांना कलागुणांना सादर करण्याचा वाव मिळाला। तसेच वर्षभरातून क्लासेसमध्ये घेतलेल्या विविध स्पर्धेमध्ये विजेत्या व सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावकरे, महाराष्ट्र निर्माण सेना विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस संदीप पाचंगे, कामगार नेते शिवसेना विभाग प्रमुख दिनेश मलपे, भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष विजय त्रिपाठी, माणगावचे ग्रामस्थ देशमुख यांचे गुरु बारांबे सर व आयवळे सर, प्रकाश पाटील, सचिन सरोदे, समाजसेवक राजीवजी शिरोडकर, विभूती प्रकाश चंदनजी विद्यालय मुख्याध्यापक कुंवर राकेश गंभीरसिंह तोमर यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं। यावेळी आमदार संजय केळकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की देशमुख सरांनी गेल्या 28 वर्षापासून ज्ञानदानाच्या क्षेत्रामध्ये केलेल्या कार्याचं कौतुक केलं। देशमुख सर हे ज्ञानदानाचं काम करत असतात। देशमुख सर हा एक ज्वलंत विद्यार्थी घडवण्याचा कारखाना आहे। त्यामध्ये त्यांनी आजपर्यंत असंख्य विद्यार्थी घडवलेत। त्यांचा समाज घडवण्यासाठी मोलाचा हात आहे आणि आम्ही नेहमी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतो, वेळोवेळी त्यांना मदत करतो। देशमुख सरांसारखं नेतृत्व शिक्षण क्षेत्रामध्ये होणं शक्य नाही। तसेच या प्रसंगी क्लासेस संचालक संघटनेचे इतर पदाधिकारी व गणेश क्लासेस पालक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गणेश क्लासेसचे संस्थापक अध्यक्ष सतीश देशमुख सर यांनी तर सूत्रसंचालक अनिल काकुळते सर व भारती देशमुख मॅडम यांनी केले। वाव देण्यासाठी गणेश क्लासेस हा बंधित आहे आणि त्याच्या अंतर्गत अनेक विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात। या वर्षभरातल्या ज्या स्पर्धा असतात त्या स्पर्धांचं पारितोषिक हे आजच्या दिवसात दिलं जातं आणि महत्त्वाचा विषय म्हणजे की विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आज व्यासपीठच मिळत नाही आहे। त्या कलागुणांना वाव देण्यासाठी मी अनेक प्रयत्न करत आहे। उदाहरणार्थ क्रिकेट सामने जे 10 डिसेंबरला राबवले होते, तर 10 डिसेंबरच्या क्रिकेट स्पर्धांसाठी अक्षरशः मुलांचा एवढाच उत्तम प्रतिसाद होता। 55 संघ जवळजवळ आले होते। एका गोष्टीचं मला नवल वाटत होतं, खेद वाटत होतं, तर त्या ठिकाणी जे युवक विद्यार्थी होते त्यांनी तर एक खंत व्यक्त केली की आम्हाला सर या ठिकाणी विभागामध्ये वागळे विभागामध्ये एकही असं क्रिकेटचं मैदान खेळण्यासाठी नाही आहे, परंतु त्यांच्यामधल्या तो गुण पाहिल्यानंतर खरोखर डोळ्यातून पारणं फेटण्यासारखा त्यांचा प्रतिसाद होता। जर ह्याच विद्यार्थ्यांना जर चांगलं व्यासपीठ मिळालं, चांगले जर क्रीडा संकुले मिळाले, तर उद्या भविष्यातील सचिन तेंडुलकर हा आपल्या ठाण्यातून का नसावा, आणि हे सुद्धा शक्यता आहे। तर मी या ठिकाणी प्रशासनाला विनंती करेन की ठाण्यातील जे क्रीडा संकुले आहेत हे वागळे स्टेट प्रभागामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांच्या कलागुणांसाठी त्या साईडला इकडे ठाणा स्टेशनला दादोजी कोंडदेव स्टेडियम आहे, सेंट्रल मैदान आहेत, परंतु जर नीट विचार केला किसननगर, लोकमान्यनगर, इंदिरानगर, सावरकरनगर अशा परिसरात जर विचार केला तर विद्यार्थ्यांना असं कोणत्याही प्रकारचं क्रीडा संकुल किंवा कुठल्याही प्रकारची अशी सोय नाही आहे।